हाय फ्रेंड्स, साडी ही अशी फॅशन आहे जी कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि कोणत्याही वेळी महिला नेसू शकतात। साडी नेसून तुम्ही अधिक आकर्षक आणि सुंदर तर दिसतातच, पण पारंपरिकता जपताय याचाही मोठ्याने आनंद होतो। मात्र साडी नुसती चांगली दिसून चालत नाही, तर त्याचा ब्लाऊज आणि ब्लाऊजची स्टाईलही तितकीच महत्त्वाची असते। तुमचा लूक घडवण्यासाठी अथवा बिघडवण्याची सर्वात महत्त्वाची भूमिका नक्कीच ब्लाऊजची स्टाईल असते, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। साडीचा ब्लाऊज योग्य फिटिंगचा नसला अथवा ब्लाऊज मॅच होणारा नसेल तर मग साडी कितीही महाग असेल तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही। विशेषतः लग्नाला साडी नेसणार असाल तर या गोष्टींची जास्त काळजी घेतली पाहिजे। आजकाल बाजारात रेडीमेड ब्लाऊज आले असून अनेक जणी याचा फायदा करून घेतात, पण तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। त्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमच्या लूकची सर्वच प्रशंसा करतील नक्कीच। एक पॅडेड ब्लाऊज, तुमचे स्तन जर लहान असतील तर तुम्हाला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज शिवून अधिक सोयीस्कर ठरते। तुमच्या स्तनांना योग्य आकार मिळण्यासाठी आणि साडीमध्ये तुमची फिगर अधिक चांगली दिसण्यासाठी तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवून बॅकलेस असा खणाचा ब्लाऊज असो अथवा कोणतेही ब्लाऊजची स्टाईल तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवण्याला प्राधान्य द्या। या तुमचा लूक पूर्ण दिसेल आणि तुम्हाला ब्रा शेप लपवण्याचा त्रासही होणार नाही। ब्लाऊजच्या हातांची घ्या अधिक काळजी। तुम्हाला हाताच्या कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही कोपऱ्याच्या 2 इंच वर अथवा 2 इंच खाली ब्लाऊज शिवा, म्हणजे एकदम कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवल्यास तुमचा लूक खराब होऊ शकतो। तसेच तुम्हाला हात वर खाली करण्यासाठी अशी बाही त्रासदायक ठरू शकते। एकदम कोपऱ्याच्या जवळ ब्लाऊज जर एका बाजूला खराब झाला तर संपूर्ण साडीचा लूक खराब होऊ शकतो। तसेच याशिवाय तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजचा लूक देणार असाल तर तुम्ही तुमच्या बुटीकवाल्याला अंडरआर्म्सचे फिटिंग व्यवस्थित करायला सांगा, कारण या ठिकाणी अर्धा इंच जरी जागा राहिली तरी ते दिसायला अतिशय खराब दिसते, त्यामुळे ही काळजी घ्यायलाच हवी। त्यानंतर ब्लाऊजची पुढची बाजू खूपच महत्त्वपूर्ण असते। प्रयत्न करा की ब्लाऊजची पुढची बाजू ही व्यवस्थित शिवलेली असावी। त्याशिवाय तुम्ही ब्लाऊजचा गळा मागच्या बाजूने अधिक डीप ठेवणार असाल तर अर्थात डीप नेक ब्लाऊज असेल तर तुमचा पुढचा गळा लहान ठेवा। दोन्ही बाजूला डीप नेक अजिबात चांगला दिसणार नाही, त्यामुळे फिटिंगही खराब होते। तसेच डीप नेक ब्लाऊज तुम्हाला नेहमी फिटिंगचा ब्राचा वापर करावा, कारण तुम्ही सारखे ब्राची पट्टी लपवण्याचे काम करू शकत नाही, त्यामुळे तुमचे कार्यक्रमातही लक्ष लागणार नाही। शिवाय तुमच्यासाठी आणि ब्लाऊजचा लूक खराब होईल ते वेगळंच। साडी आणि ब्लाऊजचे कॉम्बिनेशन, साडी आणि ब्लाऊजचे योग्य मेळ असणे अत्यंत गरजेचे आहे। तुम्ही मिसमॅच ब्लाऊज जरी शिवणार असलात तरी साडीच्या रंगासोबत योग्य मेळ असेल तर असाच ब्लाऊज शिवून निवडा। साडी जर प्लेन असेल तर हेवी लुकचा ब्लाऊज अथवा स्टायलिश ब्लाऊज तुम्ही घाला। साडी खूपच भरजरी असेल तर तुम्ही साधा ब्लाऊज शिवा अथवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला। तुम्हाला ट्रेंडी ब्लाऊज आवडत असतील तर तुम्ही त्याप्रमाणे स्टाईल करा। गळ्याला योग्य डिझाईनची काळजी घ्या। तुमची उंची जर कमी असेल तर अथवा तुम्ही खूप बारीक असाल, तुमच्या ब्लाऊजचा गळा हा गोल अथवा ओव्हल आकाराचा शिवा। तुमची पाठ जर अशी जाडसर असेल आणि तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही बॅक साईडला एखाद्या गोलाकार होल राहू द्या, त्यामुळे तुमची पाठण अधिक टोन दिसेल आणि तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल। तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवणार असाल तेव्हा अन्यथा तुमचा लूक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या सोप्या टिपचा तुम्ही नक्की वापर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका।